नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। खोतकर घराण्यातील युवा पिढीतील चेहरा निवडणूक रिंगणात उतरला असून दर्शना विजय झोल यांच्या रूपाने प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे। पॅनलमधील 3ही उमेदवारांसोबत त्यांनी आज आपला प्रचार सुरू केला असून प्रभागातील महिलांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेना नेते माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना विजय झोल प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक रिंगणात आहेत। आज त्यांनी पॅनलच्या इतर 3 उमेदवारांसोबत आपला प्रचार सुरू केला। प्रभाग क्रमांक 16 मधील राजपूतवाडी, जालनाकरवाडी परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी परिसरातील महिलांनी दर्शना खोतकर यांचं औक्षण करून स्वागत केल्याचं देखील पाहायला मिळालं। आपल्या वडिलांनी सुरू केलेला विकासाच्या कामाचा रथ पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी बोलताना उमेदवार दर्शना विजय झोल यांनी दिली। यावेळी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, निखिल पगारे, अमोल ठाकूर, उषा अशोक पांगारकर, किशोर पांगारकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती। ताई, प्रचाराला सुरुवात केली, कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? प्रतिसाद खूप चांगला आहे, खूप पॉझिटिव्ह आहे। जिथे जिथे मी जात आहे, डोर टू डोर सगळीकडे खूप प्रेमाने माझं आणि माझ्या पूर्ण पॅनलचं सगळे लोक स्वागत करत आहेत। वडीलधारी लोक खूप आशीर्वाद देत आहेत मला। तर प्रतिसाद खूप चांगला आहे आणि त्या चांगल्या प्रतिसादामुळे आम्हाला अजून पळण्याची ऊर्जा भेटू लागली, सर्वांपर्यंत पोहोचण्याची ऊर्जा भेटू लागली। काही ठिकाणी महिला मतदारांनी तुमचं ऑप्शन करून स्वागत केलंय, कसं वाटतंय, काय सांग? नाही, मी खूप खरंच भारावून गेलेली आहे त्यांनी दाखवलेल्या प्रेमाने। खरं तर माझ्या वडिलांनी जे विकास कामं केलेत आणि जितकं त्यांनी प्रेम कमवलंय, जितकं विश्वास त्यांनी सर्वांचा कमवलाय, खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टींची सांगड इथे झालेली आहे। शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक लाला, बाबूलाल सांबरे, रुपाली अभिषेक काबली, कमलाबाई देवीदास लाखोले, प्राप्ती आदेश कोटेचा आणि शेख नजीर शेख उस्मान यांच्या प्रचारानिमित्त आज प्रभाग क्रमांक 1 मधील लक्कडकोट परिसरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेनेच्या जालना शहरात 40 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा दावा या रॅलीत बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय। शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांचा झंझावात सध्या जालन्यात पाहायला मिळतोय। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली। प्रभागातील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत या रॅलीत सहभागी झाले। प्रभाग क्रमांक 1 मधील संभाजीनगर परिसरात घरोघर जाऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या उमेदवारांसाठी मतदान मागितले। यावेळी शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 मधील अधिकृत उमेदवार अशोक लाला बाबूलाव सांबरे, रुपाली अभिषेक काबलिये, कमलबाई देवीदास लाखोले, प्राप्ती आदेश कोटेचा आणि शेख नजीर शेख उस्मान यांची उपस्थिती होती। तसेच शिवसेनेचे अभिषेक काबलिये, मनोज लाखोले, अंकुश पाचफुले यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे देखील उद्घाटन करण्यात आले। प्रभाग 1 मधून आम्ही आता आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघताय की जनतेमध्ये किती विश्वास आहे किंवा किती उत्साह या ठिकाणी आहे। मी तुम्हाला सांगतो की आज लोक विकासाच्या पाठीमागे उभा राहतील, हा माझा दावा आहे। आणि एका वर्षामध्ये या शहराला 500 कोटी रुपये मी आणून दिलेले आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे। त्यामुळं कोणी किती काही वल्गना करत असतं तरीही शिवसेनाच या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून प्रभाग क्रमांक 14 मधून रिंकल उर्फ सुनीता भगवान तायड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 14 अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून रिंकल उर्फ सुनीता भगवान तायड यांना उमेदवारी दिली आहे। निवडणूक प्रशासनाने त्यांना घड्याळ हे चिन्ह दिले असून घड्याळ चिन्हावरती त्या निवडणूक लढवत आहेत। त्यांनी प्रभागांमध्ये प्रचाराला सुरुवात केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। महिलांच्या सुरक्षेवर आम्ही विशेष भर देत असून यासोबतच पायाभूत सुविधा देण्यावर माझा भर असेल, असं उमेदवार रिंकल तायड म्हणाले आहेत। आता मला सांगा, तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे, प्रचार देखील सुरू केलाय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? प्रतिसाद अगदी म्हणजे पॉझिटिव्ह आहे। घरोघरी विजिट करण्याचा म्हणजे फायदा होतोय आम्हाला, कारण डोर टू डोर विजिट केल्यामुळे ज्या काय माय माऊली आहेत घरामध्ये त्या अगदी भरभरून आशीर्वाद पण देत आहे
आणि मत तर देव देव म्हणताय, पण आशीर्वाद पण सोबत देताय. कुठल्या मुद्द्यावर सामोरं जात या निवडणुकीला? तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहे, एका चांगल्या कुटुंबातून येतात, काय सांगाल? मी तर डोर टू डोर जेव्हा व्हिजिट करते तेव्हा मुद्दे असे सांगते की रोड, नाली, ड्रेनेज हे तर आपले मुद्दे आहेतच आहेत नगरसेवकांचे, पण सगळ्यात मेन मुद्दा तो आहे की म्हणजे महिलांच्या सुरक्षितेसाठी मी खास करून मी या मैदानात उतरलेली आहे. तर जेव्हा मी नगरसेवक म्हणून निवडून येईल तर तेव्हा महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात अगोदर घेणार आहे. त्यासाठी काय काय करावं लागेल, काही नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर ठरवूयात. मला संधी दिली त्याबद्दल माझे आमदार आदरणीय अरविंद अण्णा चव्हाण, आदरणीय रुपालीताई चाकणकर, आदरणीय अजितदादा, आदरणीय आमचे शेख महमूद शहराचे अध्यक्ष, आदरणीय आर्दड सर, या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सध्या चांगलाच वेग घेताना पाहायला मिळत आहे. आज सायंकाळच्या सुमारास सटवाई तांडा या भागात भाजपाच्या पॅनलने डोर टू डोर प्रचार करत प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधला आहे. पाहूयात. यावेळी परिसरात उत्साहाचं वातावरण असून नागरिकांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील सटवाई तांडा परिसरात आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावत दौरा पाहायला मिळाला. घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या जात आहे. रस्ते, नाल्या, वीज आणि पाणी पुरवठा या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी उमेदवारांनी नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की देशात, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे विकास कामांसाठी कोणतेही कमतरता भासू दिली जाणार नाही. सटवाई तांडा भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. या प्रचार दौऱ्यात प्रभाग क्रमांक 16 मधून अनुसूचित जाती प्रवर्गाचे उमेदवार विनोद विठ्ठलराव रत्नपारखे, ब मधून मागास ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवार कल्याणी बाबू पवार, क मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे, तर ड मधून सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवार आदित्य नारायण बोराडे हे सर्व उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत सभा आणि बैठका घेत प्रचार करत आहेत. तर मी कल्याणी बाबू पवार, मी प्रभाग 16 मधून सध्या काम करते. इथल्या ज्या पण काही समस्या आहेत सटवाई तांड्यामधल्या, सध्या आम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर आम्ही बैठका घेतोय, कॉर्नर बैठका घेतोय आणि आमचे जे तांड्यावरचे बंधू भगिनी आहेत त्यांच्या खूप काही समस्या आहेत. तर त्या मला त्यांनी सांगितल्या, त्या आम्ही समजून घेतल्या आणि त्या मला पूर्ण करायच्या आहेत. तर त्यांच्या काही समस्या अशा मी लिहून घेतलेल्या आहेत. त्यांचे मेन पॉईंट आहेत की बाबा नाल्या, दुसरी गोष्ट आहे पूर्ण सटवाई तांडा हा सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे आत्ता 0 पॉईंटवर सध्या अंधारात आहे. मेन ठिकाणी लाईट्स वगैरे नाही आहेत. पुन्हा त्यांचा मेन पॉईंट आहे की बाबा त्यांच्या इथली जी स्मशानभूमी आहे तर ती स्मशानभूमीसुद्धा व्यवस्थित नाही आहे. त्यांना जेव्हा आपण शेव घेऊन येतो तेव्हा त्यांना ते रस्तासुद्धा त्या ठिकाणचा व्यवस्थित नाही आहे. त्यांना म्हणजे सिंगल माणसाला चालता येत नाही. तर अशा काही त्यांच्या ह्या मेन आहेत मुद्दे त्यांचे, तर ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. सध्या आमची सत्ता आहे तर आम्ही वरिष्ठ लोकांना, आमच्या वरिष्ठ जे आहेत पदवीधर, त्यांना आम्ही सांगू, त्यांना आमच्याकडून विनंती करू की हे जे सटवाई तांड्याचे जे काही मेन प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्याचा 100% नाही 1001% आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी आदित्य बोराडे. मी प्रभाग क्रमांक 16 मधून खुल्या प्रवर्गातून भाजपतर्फे उभा आहे. मला सगळ्यात आधी भाजप नेतृत्व आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही आज प्रचारानिमित्त सटवाई तांडा इथे आलो आहोत. इथं आम्ही नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या समस्या जसे की स्मशानभूमी आहे, नाल्यांचा प्रॉब्लेम आहे, आउटलेट निघत नाही त्यांचं, परत अजून बऱ्याचशा समस्या आहेत त्यांच्या. त्या सगळ्या समस्या आम्ही समजून घेतल्या. त्या समस्या आम्हाला संधी दिली तर 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी त्यांना विनंती करतो की प्रभाग क्रमांक 16 मधून पूर्ण 4 उमेदवारांना एकदा काम करण्याची संधी द्यावी. मी सुहास वावरे, माझी ताई उभी आहे सुचिता टेकाळे, ती इंजिनियर आहे, सुशिक्षित आहे एकदम, आणि म्हणजे सगळे उमेदवार हे सुशिक्षित एरियात लक्ष करतात. यशवंतनगर असेल, मौलीनगर असेल,
सत्करनगर असेल, रूपनगर असेल, आम्ही निवडून आलो सगळ्यात पहिले तांड्या, वड्डरवाडी, राजपूतवाडी पूर्ण लक्ष इथं देणार आणि इथून सुरुवात करणार प्रत्येक कामाची. आणि म्हणजे ज्यांनी मतदान केलं त्यांना ते बिलकुल नाराज होणार नाहीत की खरंच आम्ही चांगले उमेदवार यावेळेस निवडून दिलेले आहेत. दरवेळेस हा गड शिवसेनेचा राहिलेला आहे, पण यावेळेस नक्कीच इथं भाजपचा कमळ उमलणार आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 5B मधून तृप्ती कोठारी निवडणूक रिंगणात असून शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचाराच्या संदर्भात सध्या मतदारसंघात चर्चा पाहायला मिळत आहे. तृप्ती कोठारी यांच्या भव्य प्रचार रॅलीने जालन्यात राजकीय वातावरण तापले आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 5B मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तृप्ती प्रसन्न कुमार कोठारी यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराला दणदणीत सुरुवात केली. शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या तृप्ती कोठारी यांच्या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीमुळे प्रभाग 5B मध्ये शिवसेनेचे भक्कम शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. प्रचारादरम्यान तृप्ती कोठारी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, नागरी सुविधा आणि सर्वांगीण विकास हेच आपल्या कामाचे प्रमुख ध्येय असल्याचे ठामपणे सांगितले. मी केवळ आश्वासन देणार नाही तर काम करून दाखवणारी उमेदवार आहे असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. जालना शहरातील नामवंत उद्योगपती विनय कुमारजी कोठारी यांच्या सून असलेल्या तृप्ती कोठारी यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग 5B मधील निवडणूक लढत आता चांगलीच रंगत आली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13B मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आरती अभिषेक जाधव यांनी आपली उमेदवारी जाहीर करत घड्याळ चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13B मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आरती अभिषेक जाधव यांनी आपली उमेदवारी जाहीर करत निवडणूक प्रचाराला वेग दिलाय. त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळ असून प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना आरती जाधव म्हणाल्या की आज महिलांना केवळ मतदानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे. महिला सक्षमीकरण, बाल आरोग्य आणि तरुणांना रोजगार या त्रिसूत्रीवर माझा भर राहणार आहे. प्रभाग क्रमांक 13ला आदर्श प्रभाग बनवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जनतेकडून आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला. भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभार हेच माझे वचन आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आरती अभिषेक जाधव यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 13B मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीमध्ये सर्वांचेच लक्ष लागले आहे. वहिनी, तुम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. कुठल्या मुद्द्यांना घेऊन जनतेसमोर जात आहेत, कसं सामोरं जाणार आहात या निवडणुकीला? नमस्कार, मी आरती अभिषेक जाधव, प्रभाग क्रमांक 13B मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह हे घड्याळ असून माझा लढा हा प्रभागातील प्रलंबित प्रश्नांसाठी लढा आहे. जेणेकरून जे रस्ते आहेत, रस्त्याचे बरेच ठिकाणी कामं झालेले नाहीयेत आणि ड्रेनेज जे पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये जे नदी नाले एक होऊन जे नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी जातं ते पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला पाईपलाईन ज्या मोठ्याला करून घ्यायच्यात ते पण करून घेणं आहे. जे पाणी जे 8 ते 10 दिवसातून जे पाणी येतं प्रभागामध्ये ते नागरिकांना खूप त्रासदायक आहे. काही नागरिकांना 3-3, 4-4 दिवसामध्ये पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे त्या पाण्यासाठी आपल्याला प्रभागामध्ये निदान 3 ते 4 दिवसांमध्ये पाणी आणणे गरजेचे आहे. आणि साफसफाई म्हणलं जी घंटागाडी येते ती 2 दिवसात मंगळवारी येत नाही, शुक्रवारी येत नाही असं होतं. त्यामुळे कचरा व्यवस्थापन हे बऱ्याच ठिकाणी कुठेही कचरा पडलेला दिसतो. ती गाडी जर रोज आली तर कचरा व्यवस्थित सगळं गाडीमध्ये जाईल आणि कचऱ्याची समस्या भासणार नाही. त्यावर आपण त्या समस्यावरही आपण तोडगा काढणार आहोत. तसेच आपण ज्या नागरिकांच्या काहीशा समस्या आहेत त्यामध्ये आपण नागरिकांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू करणार. ते हेल्पलाईन वर नागरिक कोणत्याही प्रकारची समस्या मांडू शकतात व आपण त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सगळे एकत्रित मीटिंग घेऊन आपण त्या नागरिकांच्या समस्यावर तोडगा काढू शकतो.
तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी कॅमेरे CCTV बसवायचे आहेत आणि महिलांसाठी परत कोणी विधवा महिला असतात त्यांना गरज लागते त्यांच्यासाठी आपल्याला बऱ्याच समस्या असतात बऱ्याचशा त्यांना त्या समस्यांवर तोडगा म्हणून आपण त्यांना उद्योगधंद्यामध्ये काहीतरी प्रवृत्त करून त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्यामध्ये उतरवणार आहोत. तसेच काही तरुण पिढी आहे महिलांमध्ये तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी गृहउद्योग म्हणून ब्युटी पार्लर झालं शिवणकाम त्याचे क्लासेस तेही सुरू करणार आहोत त्याचेही प्रशिक्षण आपण देणार आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.